ऐका ऐका आजची बातमी ऐका। आज आपण पाहणार आहोत गेल्या 48 तासातील शेती विश्वातील 25 सर्वात महत्त्वाच्या आणि वेगवान बातम्या। कापसाचे वाढलेले भाव असोत किंवा पीएम किसान योजनेचे अपडेट, सर्व काही एकाच ठिकाणी। चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजचे सुपरफास्ट कृषी बुलेटिन। सेंट्रल सीड कमिटीने बटाट्याच्या 4 नवीन सुधारित वाणाची शिफारस केली आहे। यामुळे आता शेतकऱ्यांना अधिक उत्पादन देणारे दर्जेदार बियाणे उपलब्ध होणार आहेत। ॲग्रोटेक 2025 या भव्य कृषी प्रदर्शनाला डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे सुरुवात झाली आहे। नवीन तंत्रज्ञान पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली होती। राज्यात तब्बल 25 लाख हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आणण्याचे उद्दिष्ट राज्य सरकारने ठेवले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। विदर्भात कापसाच्या भावात सुधारणा। अकोला बाजार समितीत कापसाला सर्वाधिक 8,010 रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला आहे। सरासरी भाव 7,500च्या आसपास आहे। जालना बाजार समितीत सोयाबीनला कमाल 5,151 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे, तर लातूरमध्ये भाव 4,800 रुपयापर्यंत स्थिर आहेत। राज्यात कांद्याचे भाव सरासरी 1400 ते 1500 रुपये आहेत, मात्र चंद्रपूर बाजार समितीत कांद्याला 2200 रुपयाचा उच्चांकी भाव मिळाला आहे। पुणे आणि उपनगरातील मार्केटमध्ये कांद्याची आवक वाढली असून तिथे चांगल्या प्रतीच्या कांद्याला 3,000 रुपयापर्यंतचे भाव काही ठिकाणी पाहायला मिळत आहे। अवकाळी पावसाचा फटका बसल्याने महाराष्ट्रातून होणारी बेदाणा निर्यात घटली आहे। एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान फक्त 6,309 टन निर्यात झाली आहे। निर्यात कमी आणि उत्पादन घटल्यामुळे येत्या काळात बेदाण्याचे आणि द्राक्षाचे भाव वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे। बाजारात नवीन तूर येण्यास सुरुवात झाली असून तूर डाळीचे दर हे 6,500 6,800 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहेत। शेतकरी मित्रांनो, पीएम किसानचा 21वा हप्ता जमा झाला आहे। आता 22वा हप्ता फेब्रुवारी 2026 मध्ये येण्याची शक्यता आहे। तोपर्यंत आपली ही KYC पूर्ण करून ठेवा। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार येत्या 2 ते 3 दिवसात राज्यातील थंडीची लाट थोडी ओसरणार आहे आणि किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे। राज्यात 26 ते 30 डिसेंबर दरम्यान हवामान कोरडे राहील। पावसाची शक्यता कुठेही नाही, त्यामुळे रब्बी पिकांना दिलासा मिळाला आहे। महाराष्ट्रातील राज्य कृषी पणन मंडळाने संत्रा प्रक्रियेसाठी नवीन प्रकल्प उभारण्यासाठी निविदा मागवल्या आहेत। विदर्भातील शेतकऱ्यांसाठी चांगली संधी आहे। कोकणातील शेतकऱ्यांसाठी 500 ते 5,000 मेट्रिक टन क्षमतेचे काजू गोदाम उभारण्यासाठी पणन मंडळाने 1600 निविदा प्रसिद्ध केल्या आहेत। शेतीमध्ये ड्रोनचा वापर वाढवण्यासाठी सरकारी अनुदानावर ड्रोन पायलट प्रशिक्षणासाठी नवीन कोर्सेस उपलब्ध होत आहेत। तरुणांनी याचा लाभ घ्यावा। अनेक कंपन्यांच्या खात्याच्या पिशवीवर तांत्रिक माहिती नसल्याने जमिनीचा पोत बिघडत असल्याचा इशारा तज्ज्ञांनी अकोल्यातील प्रदर्शनात दिला आहे। बेरोजगार अभियंत्यांना लॉटरी पद्धतीनुसार कामे वाटप करण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे। अहमदनगर आणि बारामती भागात याची प्रक्रिया सुरू झाली आहे। विदर्भातील ग्रामीण भागात मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या कर्जामुळे शेतकरी आणि महिला आर्थिक अडचणीत येत असल्याचा अहवाल समोर आला आहे। उत्तर प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातही साखर कारखान्यावरील ऊसाचे वजन काटमारी रोखण्यासाठी डिजिटल प्रणालीवर भर दिला जात आहे। दुबई हे जागतिक अन्न व्यापाराचे केंद्र बनत असल्याने महाराष्ट्रातील भाजीपाला फळे निर्यातदारासाठी नवीन बाजारपेठ खुली होत आहे। सोलापूर बाजार समितीत कांद्याची मोठी आवक झाली असून तिथे सरासरी 1200 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे। रात्रीच्या वेळी पडणाऱ्या थंडीमुळे जनावरांना आजार होण्याची शक्यता आहे। पशुवैद्यकीय तज्ज्ञांनी जनावरांना गोठ्यात उबदार ठिकाणी बांधण्याचा सल्ला दिला आहे। राज्यातील 90% रब्बी पेरण्या पूर्ण झाल्या असून गहू आणि हरभरा पिकांची स्थिती उत्तम असल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे। सध्या कापसाचे भाव वाढत असल्याने ज्या शेतकऱ्यांना शक्य आहे त्यांनी कापूस टप्प्याटप्प्याने विकावा असा सल्ला जाणकारांनी दिला आहे। तर शेतकरी मित्रांनो, या होत्या आजच्या 25 सुपरफास्ट कृषी बातम्या। कापूस आणि सोयाबीनच्या भावात होणारी वाढ ही नक्कीच दिलासादायक आहे।
तुम्हाला यातील कोणती बातमी सर्वात महत्त्वाची वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. रोजच्या अशा ताज्या बाजारभावासाठी आणि हवामान अंदाजासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत राम राम.